नवीन अपडेट असं आले आहेत, नवीन अपडेट हे यूट्यूबचे भरभरून आलेले आहेत आणि 1 जानेवारीपर्यंत भरमसाठ असे यूट्यूबचे नवीन अपडेट येणार आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, बरेचसे चॅनल डिलीट होणार आहेत, बरेचसे चॅनल ॲटोमॅटिकली डिलीट होणार आहेत. म्हणजे मी थोडक्यात सांगत आहे, ज्यांनी यूट्यूब चॅनल ओपन केले आहेत, जे पोस्ट टाकत आहेत, व्हिडिओ टाकत आहेत, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्ह, मग जे यूट्यूब चॅनल चालवत असतील त्यांच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे बरं का. जर तुम्ही चॅनल चालवत असाल तर तुमचं चॅनल हे सुरुवातीला म्हणजे नवीन ओपन केलेलं असलं पाहिजे. गेले 2, 3, 5 वर्षाचं असेल तर ते चॅनल धरलं जाणार नाही, कारण चॅनल ओपनची डेट आहे ती एक्सपायर झालेली आहे, म्हणजे 365 दिवसाच्या पलीकडे गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हापासून चॅनल चालवताय तेव्हापासून तुम्ही जर त्यामध्ये सेटिंग केलेले नसत्याल, तुमच्या चॅनलच्या सेटिंग करणं म्हणजे पहिली गोष्ट चॅनल ओपन करणं असतं, दुसरी गोष्ट नंबर व्हेरिफिकेशन असतं, दुसरी गोष्ट मेल आय डी असतं, तिसरी गोष्ट मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असतो. म्हणजे तुम्ही कुठल्या नंबरनं मेल आय डी ओपन केलेला आहे आणि कुठल्या नंबरनं तुम्ही नंबर व्हेरिफिकेशन करताय, तेही गोंधळ आहे थोडासा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा पासवर्ड हा कुठल्या याच्यावरती ठेवलेला आहे, म्हणजे तो जुना पासवर्ड आहे की नवीन अपडेट केलेला आहे. जुना जर पासवर्ड असेल तर तुमचं चॅनल डिलीट केलं जाऊ शकतं. आणि ज्या नंबरवरून तुम्ही जे ईमेल आय डी ओपन केलं आहे तोच मोबाईल नंबर जर तुम्ही व्हेरीफाय केला असेल तर तुमचं चॅनल राहणार आहे. नाहीतर ऑलरेडी तुम्ही मेल आय डी 5 वर्षापूर्वी वापरलेला आहे किंवा 10 वर्षापूर्वीचा अकाउंट आहे आणि तो आपण कंटिन्यू करत आहोत, तर आणि आत्ता तुमचा मोबाईल नंबर वेगळा आहे, तर तो मोबाईल नंबर तुम्ही व्हेरीफाय करत असताल तर तुमचं चॅनल 99% नाही तर 100% डिलीट होणार. आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या चॅनलची YT स्टुडिओमध्ये सेटिंग करून घेतली नसेल, सेटिंग करायला लागते, YT स्टुडिओ डाउनलोड करायला लागतो. जे तुमचं यूट्यूब चॅनल आहे त्यातले जे डिटेल्स, माहिती, मेल आय डी आणि सगळ्या गोष्टी YT स्टुडिओमध्ये दाखवल्या जातात. म्हणजे तुमचा वॉच टाईम किती झाला आहे, सबस्क्रायबर, व्ह्यूज, कमेंट, लाईक, शेअर सगळ्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात. म्हणजे डॅशबोर्ड म्हणजे अर्निंगचं ऑप्शन असतं तिथे. म्हणजे चॅनल जर मोनो झाला तर तिथूनच प्रोसेस होती आणि हर गोष्ट तिथे दाखवली जाते. जर तुम्ही YT स्टुडिओ ओपन केलं नसेल आणि त्यामध्ये काही सेटिंग नसतील केल्या तरी तुमचं चॅनल डिलीट होऊ शकतं. हे यूट्यूबनी नवीन अपडेट केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या चॅनलची क्रोम ॲपमध्ये जर सेटिंग केलेली नसेल, क्रोम ॲप मोबाईलमध्ये एक ऑलरेडी क्रोम ॲप असतं, जसं गुगल ॲप असतं तसंच क्रोम ॲप असतं, तिथे तुमची सेटिंग केलेली नसेल तर तुमचं चॅनल 100% डिलीट होऊ शकतं. आणि डिलीट होणार आहे हा एक नवीन अपडेट आहे. म्हणजे खूप सारे यूट्यूबर आता रिमूव्ह होणार आहेत. तर रिमूव्ह नसेल व्हायचं तर स्वतःच्या चॅनलची काळजी जर घ्यायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही सेटिंग करून घ्या. मोबाईल नंबर प्लस पासवर्ड प्लस मेल आय डी प्लस चालू असलेला मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे का ओल्डवाला आहे, अकाउंट कधी ओपन केलेला आहे तुम्ही, आणि YT स्टुडिओ ओपन करून त्यामध्ये काही सेटिंग्स केलेल्या आहेत का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रोममधूनच तुम्हाला वॉच टाईम पूर्ण झाल्यावरती मेसेज येणार आहे, अभिनंदन म्हणून तुम्ही मोनोसाठी प्रोसेस करू शकता. आणि तिथली जे अपडेट असतात तेच 100% खरे असतात. यूट्यूबचे अपडेट नवनवीन येत असतात. 2027 आता जवळच येणार आहे, तर बरेचसे अपडेट आलेले आहेत. वॉच टाईमचा पण अपडेट येऊन गेलेला आहे की 4000 ऐवजी 8000 वॉच टाईम असा दाखवलेला आहे आणि ते होणार आहे. तर मग तुम्ही यूट्यूबच्या कुठल्या सेटिंग केलेल्या आहेत आणि नाही केल्यात तर पटापट करून घ्या, नाहीतर तुमची मेहनत सगळी पाण्यात जाईल आणि वेळ वाया जाईल आणि पुन्हा तुम्हाला नव्यानं सुरुवात करायला लागेल. म्हणजे 4000 तासाच्या ऐवजी 8000 तास वॉच टाईम कवर करून यूट्यूबला द्यायला लागेल. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला आणि कुठल्या सेटिंग्स, क्रोम ॲप, YT स्टुडिओ, मोबाईल व्हेरिफिकेशन, ईमेल आय डी
आणि आपल्या यूट्यूबचा पासवर्ड, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर चॅनलला धोका येऊ शकतो. सावधान राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.